देवरुख इथल्या मातृमंदिर या प्रसिद्ध संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्ष समाजसेवा करणाऱ्या श्रीमती शांता नारकर यांना यमुनाबाई खेर पुरस्कार वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष जयवंत मटकर यांच्या हस्ते देण्यात आला। यावेळी आपल्या प्रास्ताविकात यमुनाबाई खेर ट्रस्ट बद्दलची माहिती देताना अध्यक्ष हरिश्चंद्र गीते म्हणाले, तर त्या गोविंदरावाने एका सभेमध्ये असं सुचवलं की आपण एकमेव ऍक्टिव्हिटी करतो ती म्हणजे सर्वोदय चॅनल चालवणं, पण आपल्याला मुलं आणखी स्त्रिया यांच्या संदर्भात काम करणाऱ्या लोकांना काही उत्तेजन देणं असा सुद्धा एक उद्देश आहे। आपण हे काम स्वतः आजता काही करत नाही, पण अशा करणाऱ्या व्यक्तींचा ते आपण सन्मान करूया। आणि मग ते म्हणाले की मला असं वाटतं की ट्रस्टचं नाव जर यमुनाबाई आहे तर यमुनाबाईंच्या नावाने आपण हा पुरस्कार द्यावा आणि दरवर्षी एका स्त्री समाजसेविकेला आपण पुरस्कृत करावं। तर ही त्यांची कल्पना मान्य झाली आणि एप्रिल 2008 पासून जून 2008 पासून हा खेर पुरस्कार सुरू झाला। वैशाली कानिटकर आणि जयश्री आपटे यांनी सत्कार मूर्ती शांता नारकर यांचा परिचय करून दिला आणि IAS ची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत। पण आपल्याला आश्चर्य वाटेल की IAS ची परीक्षा होऊन सुद्धा करिअर आणि संसार याच्यामध्ये प्रामुख्याने संसार निवडला आणि करिअरसाठी थोडीशी पाठ फिरवली। याचा अर्थ करिअर सोडली नाही, पण त्यांनी आपला मोर्चा वळवला दुसरीकडे। त्या जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी म्हणून 18 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्यांच्या बोलण्यातून जे आलं ते आपल्या समोर मांडणार आहे। त्या म्हणाल्या, IAS होऊन मी जेवढ्या तळागाळामध्ये शिरले असते त्याच्याही पेक्षा अधिक तळागाळामध्ये ह्या ग्रामोद्योगातून मी शिरले आणि मला खेड्यातला छोट्यातला छोटा माणूस, लहानातली लहान शेतकरी माणूस भेटला। व्यवस्थापकीय विश्वस्त TS गव्हाळी यांनी जयवंत मटकर यांचा सत्कार केला। कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराचं वितरण करण्यात आलं, तर स्वर्गीय बाळासाहेब खेर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त आयोजित केलेल्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेची पारितोषिकं पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जयश्री बर्वे यांनी केलं, तर आभार सुभाष भडभडे यांनी मानले। यावेळी सर्वोदय छात्रालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।